पश्चिम विदर्भामध्ये 385 गावं तहानलेली आहेत। 67 टँकर आणि 883 विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। पाणी टंचाई वाढलेली आहे, मात्र जलस्रोत सुद्धा आता कोरडे असल्यानं आणखी चिंता वाढतीये। पश्चिम विदर्भातील 29,679 हातपंपांपैकी 1026 हातपंप बंद आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाला कोरड पडलेली आहे। तहान भागवण्यासाठी सर्वाधिक विहिरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अधिग्रहित करण्यात आल्या। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। छगन, आता जलस्रोत सुद्धा कोरडे पडलेले आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे। कशा पद्धतीने या पाणी पुरवठ्याचं नियोजन यापुढे होऊ शकतं? आपण पाहतोय की जवळपास पश्चिम विदर्भातल्या 34 तालुक्यांमध्ये 385 गावं आता तहानलेली आहे। एप्रिल महिन्याचा शेवट आहे आणि या शेवटच्या क्षणात जर बघितलं तर 385 गावं तहानलेली आहे आणि या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी 67 टँकर आणि 883 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो आहे। यासोबतच जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातलं जे खडकपूर्णा जो प्रकल्प आहे तो देखील कोरडा पडलेला आहे आणि या सर्वात जास्त जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यात हातपंपांचं जे अधिग्रहण आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। आणि यासोबतच या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर, कारण पश्चिम विदर्भात मे महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान असते, सध्याचा पारा 45 अंशावर गेला असला तरी मात्र मे महिन्यात तापमान वाढ होऊ शकते आणि या मे महिन्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशासन नियोजन करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रिद्धी, धन्यवाद छगन दिलेल्या माहितीसाठी। Thank you.